गुड मॉर्निंग स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित लेखन या मराठीच्या व्याकरणात्मक भागामध्ये आपण सुरुवातीला पत्राचे दोन प्रारूप बघितले. त्यामध्ये औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र. त्यानंतर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण उपयोजित लेखनामध्ये बातमी लेखन कशी करायची, दिलेल्या माहितीच्या आधारावर बातमी लेखन कशा पद्धतीने करायचं किंवा वृत्तांत कशा पद्धतीने लिहायचं. आज आपण महत्त्वपूर्ण उपयोजित लेखन जे 8 गुणांसाठी असते, 8 मार्कासाठी असते, निबंध लेखन. साधारणतः 8 गुणांसाठी आपल्याला 2 प्रश्न येतात, एक तर कहाणी लेखन किंवा निबंध लेखन. बरोबर आहे. या निबंध लेखनमध्ये आपल्याला काही मुद्दे दिलेले असतात आणि निबंध लेखनाचे 3-4 प्रकार दिलेले असतात. त्यातला आपल्याला जो योग्य वाटेल त्या विषयावर आपण कमीत कमी 120 ते 150 शब्दामध्ये एक छान सुटसुटीत मोकळ्या स्वतःचा विचार व्यक्त करणारं असं निबंध आपल्याला लिहावं लागतं. मग ते विषय कुठले कुठले असतात? एक आत्मवृत्तावर किंवा आत्मकथनावर असते, किंवा दुसरा वैचारिक निबंध असते, तिसरा कल्पनाशक्तीवर आधारित निबंध असते, आणि चौथा हे निबंध कुठल्या तरी माहितीपर आधारित असते. बरोबर आहे. उदाहरणार्थ आत्मकथन म्हणलं तर मग गाढवाचे आत्मकथन, स्वतः सांगतायत, झाडाचे आत्मकथन, सुईचे आत्मकथन, नदीचे आत्मकथन, त्यानंतर पडक्या इमारतीचे आत्मकथन, फाटक्या पुस्तकाचे आत्मकथन, असे विविध विषयावर आत्मकथन येतात. त्यानंतर वैचारिक निबंधामध्ये आपल्याला विज्ञान शापकी वरदान, त्याच्यानंतर अत्याधुनिक निसर्गाचा रास, निसर्ग, झाडे लावा झाडे जगवा, हे वैचारिक निबंधावर जाईल. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला तुलनात्मक निबंध येत असते, हे निबंध लिहू शकतो आपण. किंवा मग आपल्याला जे योग्य वाटेल त्या विषयाला धरून आपल्याला सुंदर निबंध लेखन करायचं आहे. आज जे आपण निबंध लेखन करणार आहोत ते निबंध लेखन आत्मवृत्त किंवा आत्मकथन, कुठला तरी एखादा निसर्गातील किंवा मानवी घटक, कोणतेही सजीव निर्जीव घटक आपले मनोगत कसे व्यक्त करतात या आधारावर आपण एक निबंध बघणार आहोत. आजचा आपला निबंध हे झाडाचे आत्मवृत्त किंवा झाडाचे आत्मकथन या विषयाशी संबंधित आहे. या ठिकाणी प्रश्न असते निबंध लेखनासाठी. आत्मकथन एका छोट्या चौकटीमध्ये ज्याच्यावर आपल्याला निबंध लिहायचा आहे तो विषय दिलेला असतो आणि 4 किंवा 5 मुद्दे दिलेले असते. त्या मुद्द्याला धरून आपल्याला निबंध लिहावं लागतं. सुरुवातीला झाडांचं वैशिष्ट्य, मग त्याचा उपयोग, त्याच्यानंतर मानवी जीवनातील महत्त्व काय, आणि शेवटी खंत किंवा मग खंत आणि मानवी जीवनातील महत्त्व, अशा या मुद्द्याला क्रमशः आपल्याला मांडायचे असतात. सुरुवातीला मग झाड लिहिल्याच्या नंतर झाडाचं वैशिष्ट्य काय ते लिहायचं. या पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपण वैशिष्ट्य लिहिलेलं आहे. त्या दुसऱ्या ह्याच्यात नाही का त्याचा उपयोग लिहिलेला आहे. उपयोग लिहिल्याच्या नंतर मग झाडाने खंत व्यक्त जी केली आहे, त्याचं दुःख काय झाडाचं हे आपण लिहिलं आहे शेवटी. आणि सगळ्यात शेवटी मानवी जीवनातील महत्त्व काय आहे हे शेवटी दिलेलं आहे. आता तुमच्या लक्षातच येईल की हे निबंध कशा पद्धतीने लिहिला गेले, हे 4 मुद्द्यांचा उपयोग कसा केलाय. हे पहिल्यांदा या मुद्द्याचा, नंतर या मुद्द्याचा, नंतर या मुद्द्याचा आणि नंतर या मुद्द्याचा, अशा प्रकारे त्याचा क्रमशः याच्यामध्ये उपयोग करून छान निबंध रचना केलेली आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपल्या पेपरमध्ये असतो. बोर्डाच्या पेपरमध्ये अशा प्रकारचा प्रश्न असतो. विषय दिलेले असते, त्याच्यात 4 मुद्दे किंवा 4 पॉइंट्स असतात. त्याचा आधार घेऊन आपल्याला पूर्ण निबंध रचना तयार करावी लागते. या ठिकाणी खाली दिलेले असते, वरील चौकटीत दिलेल्या घटकांचे दिलेल्या मुद्द्यांवरून आत्मवृत्त लिहा. आत्मवृत्त लिहा म्हणजे स्वतः ते बोलतायत, ती वस्तू स्वतः बोलतायत, अशा प्रकारचं लेखन करणे म्हणजे आत्मवृत्त लिहिणे. या ठिकाणी सुरुवातीला आपण हेडिंग टाकायची, आपल्याला कोणत्या विषयावर निबंध लिहायचं ते इथून सुरुवात करायची उत्तर म्हणून. झाडांचे मनोगत, याच्या खाली आपल्या स्केलनं अधोरे अंडरलाईन करायच्या. झाडांचे मनोगत लिहिल्याच्या नंतर किंवा झाडांचे आत्मवृत्त हे पण लिहू शकतो. बरोबर आहे. नाहीतर झाडांची आत्मकथा असं पण लिहू शकतो आपण. 3 प्रकारे आपण आत्मवृत्त, आत्मकथन किंवा आत्मकथा वगैरे असं लिहू शकतो. लिहिताना सुरुवातीला बघा, हे आत्मवृत्त जे असते की नाही किंवा मनोगत जे असते की नाही, हे डबल अवतरण चिन्हामध्ये लिहावे लागतात. कारण काय, ते स्वतः झाड बोलत आहे, डायरेक्टली आपल्या सोबत संवाद साधत आहे, हे आपल्याला दाखवायचं असल्यामुळे, बरोबर, डायरेक्टली दाखवायचं असल्यामुळे हे आपल्याला 2
दुहेरी अवतरण चिन्हामध्ये पूर्ण निबंध लिहावं लागते सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा दुहेरी अवतरण चिन्हानेच ते निबंध संपवावं लागतं. आता बघू आपण एक एक मुद्द्यांचा उपयोग. झाडांचं वैशिष्ट्य सुरुवातीला काय? माझा जन्म एका जंगलात झाला आहे. जंगलाच्या झाडांच्या गर्दीत एक रोपटे रुजले, वर आले, मोठे होऊ लागले. पुढे चालून तोच मी एक वटवृक्ष झालो. बरोबर आहे किंवा मोठे होऊ लागले आणि तोच मी एक वटवृक्ष. फुल स्टॉप. संपलं. नंतर जंगलातील मोकळ्या हवेशी मी गप्पा मारत असतो. दिवस उगवला की माझ्या पानावर कोवळे ऊन पडते, पण जसा जसा दिवस वर येऊ लागतो तसा तसा उन्हाचा कडाका वाढतो. मग मला तहान लागते. माझी मुळे जमिनीत खोलवर घुसून पाण्याचा शोध घेतात. पाऊस सुरू झाला की मी आनंदित होतो. मुसळधार पावसात ओले चिंब होण्यात मला खूप मजा वाटते. या ठिकाणी फुल स्टॉप. वाटते. या रानात मी खूप आनंदी आहे. विविध पक्षी माझ्या खांद्यावर बसतात. त्यांच्याकडून मला जंगलाबाहेरच्या सर्व बातम्या कळतात. हे झालं झाडांचं वैशिष्ट्य. हे झाडांचं काय झालं? वैशिष्ट्य झालं. झाड कशा प्रकारचं, काय नाही, कुठून उगवलं, काय झालं, त्याची विशेषता काय. वैशिष्ट्य म्हणजे झाडांची विशेषता. आता दुसरा पाहू आपण उपयोग. काय? माझा हा विस्तार पाहून तुम्ही माणसे आपल्या वंश परंपरेची तुलना माझ्या वाढलेल्या विस्ताराशी करता. म्हणजे वटवृक्षाचा जो प्रचंड मोठा वाढलेला विस्तार आहे त्या विस्ताराशी आपण आपल्या पिढीची तुलना करतो, आपल्या गोतावळ्याची तुलना करतो, आपण आपल्या वंश परंपरेची, आपल्या वंशावळीची, आपल्या नात्या गोत्यांची तुलना आपण वटवृक्षासारखं त्यांचा परिवार वाढलाय म्हणते, संसार वाढलाय म्हणते, असे आपण बोलतो. म्हणजेच माझा विस्तार पाहून तुम्ही माणसे आपल्या वंश परंपरेची तुलना माझ्या वाढलेल्या विस्तारांशी करता. कधी कधी काही माणसे या जंगलात येतात, ती माझ्या सावलीत बसतात. स्त्रिया आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी, हे बघा या ठिकाणी, स्त्रिया आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी माझी पूजा करतात. ते पाहून मला धन्य वाटते. हे झालं झाडाचा उपयोग. आलं लक्षामध्ये? सुरुवातीला झाडांचं काय दाखवलं आपण? वैशिष्ट्ये. नंतर काय दाखवलं? उपयोग. त्यानंतर आता झाडांचं दुःख. या ठिकाणी कशा पद्धतीने झाडांना व्यक्त केलंय हे पण पाहू आपण. काल येथे बरीच माणसे आली होती. ती आपल्या जवळच्या साधनांनी काही जागांचे मोजमाप घेत होती. त्यांच्या बोलण्यावरून मला कळले की आता या जंगलातून रस्ता तयार होणार आहे. काय होणार आहे? रस्ता तयार होणार आहे आणि त्यामुळे हजारो वृक्षांची तोड होणार आहे. रस्ता करणाऱ्या या माणसांना कळत नाही की असे वृक्ष तोडले तर त्यांच्या मानवी जीवनावर वाईट परिणाम होईल. वृक्षतोड झाली तर पाऊस कमी पडेल. बरोबर? या ठिकाणी त्यांनी खंत व्यक्त केली. इथपर्यंत खंत व्यक्त केली की काल बरीच माणसे आली होती. आल्याच्या नंतर इथून ते त्यांच्या जवळच्या साधनांनी काहीतरी मोजमाप करत होती. मोजमाप केल्याच्या त्यांच्या बोलण्यावरून झाडाला असं कळलं की इथून हजारो लाखो झाडं तोडल्या जाईल आणि तिथून मोठा रस्ता बनवला जाईल. त्यामुळे नाही का झाडांचं तर नुकसान होईलच, सोबतच मानवी जीवनांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी खंत व्यक्त केली आहे, त्यांनी दुःख व्यक्त केलंय झाडाने. ठीक आहे. आणि शेवटी नाही का मानवी जीवनातील झाडाचं महत्व या ठिकाणी झाड सांगतात. बघा, माणसांना कळत नाही की असे वृक्ष तोडले तर त्यांचा मानवी जीवनावर वाईट परिणाम होईल. इथपर्यंत खंत व्यक्त केली आहे त्यांनी. बरोबर आहे? वृक्षतोड झाली तर पाऊस कमी पडेल, जमिनीची धूप होईल, निसर्गाचा समतोल राहणार नाही. वृक्षतोड झाल्यामुळे हवेतील ऑक्सिजन कमी होऊन मानवी जीवनावर त्यांचे वाईट परिणाम होईल. म्हणून माझी कत्तल थांबविणे फारच गरजेचे आहे. तुम्ही चालविलेली कुऱ्हाड ही माझ्यावर नसून स्वतःच्या पायावर चालवत आहात. बरं, मी जास्त काय बोलू? माझ्यापेक्षा तुम्हीच जास्त बुद्धिमान आहात. म्हणून कोणीही जंगलतोड करू नये. ही शेवटी त्यांनी एक अपेक्षा केलेली आहे. अशा प्रकारचे एक छोटस निबंध. आता या ठिकाणी तुम्हाला निबंध कमी ओळीत वाटत असेल, हे आपला गैरसमज असतो. या ठिकाणी निबंध तुम्हाला कमी ओळीत वाटत असेल, मात्र मी नाही का एक एक ओळ लांबलचक लिहिल्यामुळे ही 2 ओळीची 1 ओळी आहे. साधारण निबंध तुम्हाला 20 ते 25 ओळीमध्ये लिहावं लागतं किंवा आपल्याला दिलेल्या उत्तर पत्रिकेचा एक पूर्ण पेज, 1.25 पेज व्यवस्थित लिहावं लागतं. आणि प्रत्येक विषयाची, प्रत्येक मुद्द्याची जी सुरुवात करतो तिथून आपल्याला पॅरेग्राफ घ्यावा लागतो. बघा, सुरुवातीला पॅरेग्राफ सोडूनच विषयाला सुरुवात झाली आहे. नंतर दुसऱ्या मुद्द्याला पॅरेग्राफ सोडलाय, तिसऱ्या मुद्द्यासाठी पॅरेग्राफ सोडलाय, चौथ्या मुद्द्यासाठी सुद्धा पॅरेग्राफ सोडलाय. अशा प्रकारे पॅरेग्राफ सोडूनच निबंध लेखन करावा लागतो. अन्यथा आपल्याला पाहिजे तसं
त्याच्यात गुण मिळत नाही. 8 गुण पाहिजे असेल तर या चारही मुद्द्यांचं व्यवस्थित विवेचन आपल्याला करता आलं पाहिजे, तर आपल्याला 8 गुण मिळतात. आता दुसरा प्रश्न तुमच्या डोक्यात असेल की सर हे मुद्दे क्रमशः घ्यावे लागेल का? 1 नंबरच्या जागी 4 नंबर, 4 नंबरच्या जागी 2 नंबर असं घेतलं तर जमणार नाही का? तसं पण जमेल, पण आपल्या निबंधाचा जो इफेक्ट आहे, आपल्या निबंधाची जी परिणामकारकता आहे, आपल्या निबंधाचं जे महत्व आहे ते महत्व थोडं कमी होईल. कारण की मुद्द्यांची मांडणी ही विशिष्ट क्रमाने जर असेल तर तो निबंध जास्त व्यवस्थित वाटतो, वाचणाऱ्याला तो इफेक्टिव्ह वाटतो आणि मोकळ्या हाताने तुम्हाला मार्क मिळत असतात. त्यामुळे निबंध लेखन करत असताना आज आपण झाडाचं मनोगत बघितलं. हे झाडाचं मनोगत अभ्यासत असताना, लिहित असताना तुम्हाला आता पुढे 2 किंवा 3 निबंध पुन्हा लिहायचे आहेत. या ठिकाणी मी एक झाडाचं मनोगत म्हणून निबंध तुम्हाला एक दाखवलं, लिहून दाखवलं. यानंतर तुम्हाला नदीचे आत्मकथन किंवा आत्मवृत्त लिहावं लागणार, तुम्हाला फाटक्या पुस्तकाचे आत्मवृत्त लिहावं लागेल, पडक्या इमारतीचे आत्मवृत्त लिहिता येईल किंवा एखाद्या गाढवाचे आत्मवृत्त लिहिता येईल. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय वाटते तशा पद्धतीने 4ही विषय घेऊन तुम्हाला आत्मवृत्तपर निबंध लिहायचे आहे, आपल्या वहीत लिहायचे आहेत. मराठी लेखन कौशल्याची किंवा व्याकरणाची वही आहे त्याच्यातच लिहायचे. अशा प्रकारे आपला 8 गुणांचा जो निबंधाचा एक भाग आहे हे आपण अभ्यासलं. यानंतर वैचारिक निबंध सुद्धा तुम्हाला पुन्हा नंतर सांगणार आहे मी. हे आहे आत्मवृत्तपर निबंध. वैचारिक निबंध आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. धन्यवाद.